कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2026-27 सालासाठी 3186 कोटी 60 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेत सादर केला। कोणतीही करवाढ न करता सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात नागरी सुविधांसह विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली। मागील वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पानुसार 572 कोटी 76 लाख रुपयांची शिल्लकही दाखवण्यात आली। करवाढ टाळत विकास कामांवर भर देणारा हा अर्थसंकल्प नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे चित्र आहे। मार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेला आहे। ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे। जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मल निस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे। एवढंच नाही तर जे महत्त्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड एडीएमसी करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी। सर, जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र संदर्भात डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील नागरिकांना पाणी बिलासोबत अतिरिक्त डिपॉझिट भरण्याचा मोठा धक्का बसलाय। गेल्या काही दिवसात वितरित झालेल्या बिलांमध्ये 500 रुपयांपासून ते 10 ते 12,000 रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरण्याची सक्ती करण्यात आली। एमआयडीसी कडून मागील बिलांच्या सरासरीवर आधारित 3 महिन्यांचं डिपॉझिट घेतलं जात असल्याचं सांगितलं जाते। असं असलं तरी नागरिकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाणी गळती आणि अनधिकृत जोडण्यांमुळे पुरवठा होत नसताना अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप डोंबिवलीकरांकडून केला जातोय। अतिरिक्त डिपॉझिट रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एमआयडीसी कडनं आम्हाला आता बिलं पाठवण्यात आली, त्याच्यात एक रकाना होता डिपॉझिट ॲडिशनल, त्यामुळे आम्ही विचारणा केली तर ते म्हणतात 3 महिन्याचे जे सरासरी भाडं आहे ते आम्ही डिपॉझिट म्हणून घेतो, तुमचं पूर्वीचं घेतलेलं ते फार कमी आहे, त्यामुळे तुम्हाला दरवर्षी असं आम्ही चेक करणार आणि दरवर्षी 3 वर्षाचं 3 महिन्याचं भाडं आम्ही जे असेल ते डिपॉझिट आमच्याकडे बाकी पाहिजे। मग आम्ही म्हटलं एवढे 9,000, 10,000, कोणाला 8,000, कोणाला 12,000 अशी डिपॉझिट आलेली आहे, तर आम्ही एका हप्त्यात कसं भरणार? तर ते म्हणतात नाही तसं भरायलाच पाहिजे, आम्ही त्याला हप्ता पण देणार नाही। त्यामुळे MSEB पण म्हणजे महावितरण पण अशी दरवर्षी आमच्याकडनं डिपॉझिट घेते, तसंच आता MIDCने काढलंय। याच्यातनं MIDCला आता करोड रुपये जमा होणार आहेत, हे अख्ख्या महाराष्ट्रात तेच गोळा करणार आहेत। त्यामुळे एकीकडे जर पाण्याचं चोरी होते, अनधिकृत पाणी जोडणे आहेत, त्यांच्या माहिती अधिकारात मला माहिती दिली 14% पाण्याची गळती आहे। असं असताना स्वतः सुधारणा करायची नाही आणि लोकांकडनं असे पैसे गोळा करून वसुली करायची, हे त्यांचं धोरण आहे। किती डिपॉझिट आलेले प्रत्येकाला वेगळं आलंय, म्हणजे मिनिमम 500 पासून 10,000 पर्यंत आलेले आहे। नाही, आमची आणि घरांची मागणी आहे की तुम्ही डिपॉझिट एवढं घेऊ नका। आधीच बिल दरामध्ये मागच्या वर्षी वाढ केली होती, त्यामुळे डिपॉझिट ॲडिशनल त्याच्यामध्ये घेतल्यामुळे त्याचे म्हणजे एकदम बोजा पडतो ना आम्हाला, तो घेऊ नये, कमीत कमी डिपॉझिट घ्यावं ही आमची मागणी आहे। बदलापूर आणि अंबरनाथकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। कासगाव ते कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेला रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नवी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे। सध्या 1.5 तास लागणारा प्रवास हा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। वांगणी बदलापूर अंबरनाथ परिसराच्या विकासालाही यामुळे गती मिळणार आहे।
नव्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. जर खऱ्या अर्थानं गर्दी कमी करायची असेल तर मेट्रो 5 आमच्या स्टेट गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेलं आहे. हेही त्यांना दाखवलं की त्यामुळे बरेचसे कल्याणला जाणारी पॅसेंजर हे तिकडे डायव्हर्ट होतील. आणि मग आणखीन जर पॅसेंजर डायव्हर्ट व्हायचं असेल तर कुळगाव बदलापूरचं जे डेव्हलपमेंट आहे, लोकसंख्या वाढीचा दर हा देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इथल्या 30 लाख पॉप्युलेशनला साधारण जर एक नवीन स्टेशन झाला तर आपण नवी मुंबईला एक 20 मिनिटामध्ये जाऊ शकतो. आणि त्यामुळे आणि बदलापूर आणि वांगणी या स्टेशनमधला अंतर जो आहे तो 11 किलोमीटर आहे आणि तो सगळ्यात जास्त आहे. आणि बदलापूर आता चारी बाजूला वाढतो आहे की त्यामुळे त्या ग्रामीण भागातसुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि जर स्टेशन झाला तर काही पॅसेंजर तिकडे डायव्हर्ट होतील आणि तिथून पलीकडे जसं तिसरी मुंबई घोषित झालेली आहे, 18 किलोमीटर अंतरावरती नवी मुंबई आहे, एअरपोर्ट आहे आणि त्यामुळे 15-20 मिनटात प्रवास होऊ शकतो. आत्ता सर्व प्रवाशांना ठाण्याला जावं लागतं, ठाण्यावरून नवी मुंबईला जायला लागतो, असं 65 किलोमीटर प्रवास करायला लागतो. इथे 18 किलोमीटर प्रवासामध्ये नवी मुंबईला तो पोचू शकतो. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचा प्रवास जर रेल्वे झाली, वडोदरा एक्सप्रेसवे झाला आहे, त्याचं उदाहरण दिलं, 2 टनेल झाले, ॲक्सेस दिलेला आहे, त्यामुळे आता लॉजिस्टिक पार्क वगैरे तिथे होणार आहे, इंडस्ट्रीज येणार आहे, आणखीन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गतशक्तीमध्ये सरकारने सांगितलेलं आहे की 1 लाख कोटी रुपयाचा निधी आपले प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर घेतलात तर लॉजिस्टिकला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकतो आणि ह्या रेल्वे त्या याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे रेल्वे जर झाली तर बरेचसे प्रवासी इकडे डायव्हर्ट होतील. तर त्यावेळेस त्यांनी एक स्टेशन, कासगाव येथे स्टेशन आणि कासगाव कामोटे अशी रेल्वे, याला त्यांनी सांगितलं की आम्हाला पटलेलं आहे, आम्ही त्याला लवकरच मंजुरी देतो आहे, असं आम्हाला त्या बैठकीतच सांगितलेलं आहे. नाशिकमध्ये अत्याचार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांच्या वतीनं केली जाते. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. तर अशा पद्धतीनं अनेक भोंदूबाबा आश्रम उघडतात, त्यामध्ये काम काय करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहिती नसतं, असंही बावनकुळे म्हणालेत. पोलीस त्याचा योग्य तपास करतील. पोलिसांकडे सर्व मिळालेलं आहे आणि पोलीस प्रशासन हे शोधून काढतील कोण कोण याच्यामध्ये आहे. त्या सर्वावरच त्या ठिकाणी म्हणजे जे त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत, आता एखादा आश्रम बांधतात, कुणी त्या ठिकाणी एखादा संमेलन होतं, त्या ठिकाणी लोक जात असतात, पण याच्या पडद्यामागं काय चालू आहे हे अनेक लोकांना माहिती नसतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करत आहे, पोलीस करत आहे, मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील. महिला अध्यक्ष आहेत त्याच्यावर, पण महिलांवर अत्याचार झाला आहे त्याच्यावर अद्यापही ते समोर आलेलं नाही, बोलले आपलं उत्तर दिलं नाही अद्याप. ज्यांच्यावर राजीनाम्याची कारवाई पण मागत आहेत बाकी पक्ष. मी तेच सांगितलं की पोलीस सत्य शोधून काढतील, पोलीस सरकारला पाठवतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यानंतर योग्य कारवाई करतील. नोकरीवर राहायचं, सरकारला लुटायचं आणि अचानक बाबा बनायचं, यांच्यामध्ये ही दैवी शक्ती येते कुठून, असा सवाल करत राजकीय नेत्यांनी देखील अशा भोंदू बाबांचे पाय धुवून पाणी पिणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा भोंदू बाबांचा राजकीय नेत्यांनी लांगुलचालन करणं हा समाजाला जाणारा चुकीचा संदेश आहे आणि त्याची पथ्य पाळली गेली पाहिजेत, असा खोचक टोला आमदार संजय गायकवाड यांनी रुपाली चाकणकर यांना लगावलाय. बघा, मी मागच्या वेळेला असं एकदा महाराजाबद्दल बोललो होतो तर सगळे महाराज अंगावर आले होते, पण मी प्रवृत्तीबद्दल बोललो होतो. सगळेच महाराज वाईट असतात मी असं कधीच म्हटलेलं नाहीये, परंतु महाराजी पेशाला कलंक लावणारे हे लोक या महाराष्ट्रामध्ये असतात. अचानकपणे यांच्या अंगामध्ये कुठून अशी दैवी शक्ती येते? नोकरीवर राहायचं, सरकारला लुटायचं, बोगस कामं करायचे, बोगस धंदे करायचे आणि अचानकपणे बाबा बनायचं, ज्योतिषी बनायचं आणि राजकीय लोकांनी देखील त्याचे पाय धुवायचे आणि पाणी प्यायचं, हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीत शोभणारं नाहीये.
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.